माणसाचं अंतःकरण कुठे आहे ते देवाला पाहिजे आहे. तुमचं अंतःकरण देवाकडे आहे का? तुम्ही मन देवाकडे लावता का? तुम्ही देवाच्या आज्ञा पाळता का? तुम्ही नीतिमान बनण्याचा प्रयत्न करता का? तुमच्या स्वभावामध्ये नम्रता आहे का? तुमच्या स्वभावामध्ये सहनशीलता आहे का? तुमच्या स्वभावामध्ये ममता आहे का? तुमच्या स्वभावामध्ये दया आहे का? तुमच्या स्वभावामध्ये क्षमाशीलता आहे का? तुमच्या स्वभावामध्ये माया किंवा प्रेम आहे का? जर हे नसेल तर तुम्ही देवाच्या दृष्टीने ओंगळ, कंगाल आणि दरिद्री जीवन जगत आहात. देव तुमच्या धनाकडे पाहत नाही आहे. देव तुमच्या संपत्तीकडे पाहत नाही आहे. देव तुमच्या रुपड्याकडे पाहत नाही आहे. देव तुमच्या आलिशान बंगल्याकडे पाहत नाही आहे. देव तुमच्या आलिशान गाडीकडे पाहत नाही आहे. देव म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी माझ्या दृष्टीने ओंगळवाण्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या दृष्टीने घाणेरड्या आहेत. या गोष्टी प्राप्त केल्याने कोणताही मनुष्य स्वर्गात जाऊ शकणार नाही. ज्याच्याकडे इनोवा आहे तो स्वर्गात जाणार आणि ज्याच्याकडे सायकल आहे तो नरकात जाणार, असं कधीच होणार नाही. कितीतरी लोकांकडे सायकल सुद्धा नसते, ते पायी जातात. मग काय अशी सगळी माणसं नरकात जाणार? अजिबात नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणसाला जे उच्च वाटतं ते देवाला ओंगळ वाटतं असं येशूने स्पष्ट करून सांगितलेलं आहे. आणि माणसाला काय उच्च वाटतं ते आपल्याला माहीत आहे. माणसाला पैसा उच्च वाटतो. जो श्रीमंत असतो त्याला आपण मान देतो. माणसाला शिक्षण उच्च वाटतं. जो फार शिकलेला असतो त्याला आपण मान देतो. माणसाला ताकद फार महत्त्वाची वाटते, शारीरिक ताकद. जो फार मजबूत असतो त्याला आपण मान देतो. माणसाच्या दृष्टीने ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, मोठ्या आहेत, उच्च आहेत, त्या देवाच्या दृष्टीने ओंगळवाण्या आहेत. देव जेव्हा स्वर्गातनं नजर लावतो तेव्हा तो तुमच्या बंगल्याकडे पाहत नाही. तो तुमच्या कारकडे पाहत नाही. तो तुमच्या अंगावरच्या दागिन्यांकडे पाहत नाही. तो तुमच्या बँक बॅलन्सकडे पाहत नाही. तो सरळ तुमच्या हृदयाकडे पाहतो.